या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत शोनन इंजिनिअरिंग वर्क्स पुणे आणि प्रतिभा एंटरप्राइजेस मुंबई। बालाघाटाच्या डोंगर रांगामध्ये वसला आहे बीड जिल्हा। कुठे डोंगराळ प्रदेश तर कुठे सखल असा मैदानी प्रदेश, अशी सर्वसाधारणतः बीड जिल्ह्याची उंच सखल प्राकृतिक रचना आढळते। उष्ण आणि कोरडे हवामान असलेल्या बीड जिल्ह्यात पावसाचं प्रमाण कमी असल्यानं बीड जिल्ह्यात खूपच कमी वनक्षेत्र आहे। साधारणतः जिल्ह्याच्या मध्यस्थानी डोंगर रांगाच्या पायथ्याला वसलेलं आहे जिल्ह्याचं ठिकाण बीड शहर। इतिहासकालीन पुरातन चंपावती नगर म्हणजेच आजचं बीड शहर। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या बीड शहरात प्राचीन असं कनकालेश्वर हे शिवाचं जलमंदिर, खंडोबा मंदिर आणि दीपमाळ, खंडेश्वरी देवी हे ग्रामदैवत, हजरत शहनशावली दर्गा तसंच मनसूर शाह दर्गा, प्राचीन किल्ल्याचे तट, बुरुज आणि काही वेशी आज सुद्धा ऐतिहासिक चंपावती नगरीच्या साक्षीदार आहेत। निजाम काळापासून बीड शहराला भीर या नावानं ओळखलं जायचं। भीर या फारसी शब्दाचा अर्थ पाणी असून ज्या ठिकाणी भरपूर पाणी आहे, ज्या शहरात मुबलक पाणी आहे ते ठिकाण, ते शहर म्हणजेच भीर, अशी जनसामान्यांमध्ये आख्यायिका आहे। पाणी हे जीवन आहे। पाणी सृष्टीचा आधार आहे। पाणी सृष्टीचं निसर्गदत्त वरदान आहे। जिथं मुबलक पाण्याचा साठा आहे तिथंच माणसानं आपल्या वसाहती केल्याची उदाहरणं आहेत। पाण्याच्या मुबलक साठ्यामुळं ऐतिहासिक चंपावती नगर बिंदुसरा नदीच्या काठावर वसलं असावं आणि पाण्याचा मुबलक साठा असल्यामुळं निजाम काळात या शहराचं नाव भीर पडलं असावं। पण जसजसा काळ पुढे सरकत राहिला तसतसं लोकसंख्येचं प्रमाण वाढत गेलं आणि हा निसर्गदत्त पाण्याचा साठा कमी होत गेला आणि अवर्षणग्रस्त अशा बीड शहराला पाणी टंचाईनं ग्रासलं। आम्हाला पाणी टंचाई 4 दिवसाला एकदा टँकर येते पण ते पुरत नाही। ते भरपूर काय म्हणजे प्यायच्या पाण्याची तर फारच टंचाई, पाण्याची टंचाई आहे। 4 दिवसाला टँकर येतं, पाणी काय पुरत नाही। बीड शहरवासियांना पिण्याच्या पाण्याची पूर्तता करण्यासाठी सन 1965 मध्ये औरंगाबाद सोलापूर महामार्गावर असलेल्या बिंदुसरा धरणातून नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची 4 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेची आणि 21.25 लक्ष रुपयांची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली। सन 1965च्या दरम्यान बीड शहराची लोकसंख्या सुमारे 40,000 एवढीच होती। जसजशी शहराची लोकसंख्या वाढत गेली तसतशी योजनेची क्षमता वाढवून शहरातील विविध भागात जलकुंभ उभारून जलवाहिन्याची वितरण व्यवस्थाही वाढवण्यात आली। सद्य परिस्थितीत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेची एकूण क्षमता 12 दशलक्ष लिटर प्रतिदिन असली तरी सध्याच्या योजनेतून दर दिवशी 1 दशलक्ष लिटर पाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि शासकीय दूध योजनेला देण्यात येतं। त्यामुळं प्रत्यक्षात बीड शहराला 11 दशलक्ष लिटर एवढ्याच पाण्याचा पुरवठा होत आहे। बीड शहराचा विस्तार झपाट्यानं वाढतच आहे। सध्या बीड शहराची लोकसंख्या
1,80,000 एवढी असून विस्तारित नवीन वसाहतीमधून सुमारे 50,000 लोकसंख्या आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या पाणी पुरवठा योजनेचं पाणी अपुरं पडू लागलं आहे. बिंदुसरा धरणात गाळ साठल्यानं साठवण क्षमता कमी झालेली आहे. गेल्या 5-6 वर्षात पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं बिंदुसरा धरणात पाण्याची साठवणही कमीच राहिली. शहरातील जमिनीखालील पाण्याची पातळी देखील 350 फुटापेक्षाही खोल गेली. त्यामुळं शहरवासियांना पाण्यासाठी दाही दिशा कमी पडू लागल्या. सातत्यानं कमी पडणारा पाऊस, बिंदुसरा धरणातील कमी झालेला पाण्याचा साठा आणि बीड शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढीव मागणी लक्षात घेऊन एका ठोस उपाययोजनेची गरज निर्माण झाली. त्यासाठी बीड सभोवतालच्या तलावांचा आणि पाणी साठ्यांचा तौलानिक अभ्यास करून माजलगाव धरणातून बीड शहरासाठी पाणी घेण्याचं निश्चित करण्यात आलं. कारण इतर योजनांपेक्षा कमी खर्च आणि पाण्याच्या मुबलक साठ्यातून नियमित पाणी पुरवठा याच योजनेतून होणार आहे. परंतु माजलगाव धरणातून पाणी बीड शहरासाठी आणण्याकरिता खरी गरज होती ती आर्थिक पाठबळाची. त्यासाठी खंबीर पाऊल उचललं ते बीड नगर परिषदेच्या तत्कालीन नगराध्यक्ष नामदार सय्यद सलीम यांनी. तत्कालीन नगराध्यक्ष नामदार सय्यद सलीम यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळून शासनानं दिनांक 21 जानेवारी सन 2001 रोजी एकूण रुपये 95.53 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मंजुरी प्रदान केली. ये एक इत्तेफाक है कि 1999 में विधानसभा के इलेक्शन आए. राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के नेता आदरणीय पवार साहब, उन्होंने मेरे को इस विधानसभा मतदारसंघ की उम्मीदवारी दी और मैं अक्टूबर में इस विधानसभा का आमदार बोलकर जनता ने मुझ पर विश्वास डालकर मुझे आमदार बोलकर काम करने का मौका दिया. शहर को पानी पुरवठा करने वाली माजलगांव बैकवाटर की योजना का पाठपुरावा करने की मैं शुरुआत किया और मुझे उसमें खुशी महसूस होती है कि मैंने उसमें ईमानदारी से और प्रामाणिकपने मेरा उसमें ज़हन था, क्योंकि मेरे को एक बात ज़हन में थी कि बीड विधानसभा मतदारसंघ की जनता ने, बीड शहर की जनता ने मेरे जैसे सर्वसामान्य कार्यकर्ताओं को नगर अध्यक्ष बोल के काम करने का मौका दिया और आमदार बोल के काम करने का मौका दिया. और हमने लोगों के लिए कुछ भी करना चाहिए, आम लोगों के लिए कुछ भी करना चाहिए, ऐसे मेरी बात जहन में थी. और एक अच्छा सा मौका देख के मैंने हमेशा जयता तरना के मार्गदर्शन में मैंने इस स्कीम को पूरा करने की कोशिश की. और उस वक्त के पानी पुरवठा मंत्री नामदार आर पाटिल, जिन्होंने मेरे पे हमेशा प्रेम किया वाला है, मोहब्बत की वाली है, उन्होंने मुझे वादा किए थे कि हम आपकी स्कीम पूरा करने में मदद करेंगे और वैसे हुआ. आमदारांनी तर पाठपुरावा केला होता, पण एकंदरीत बीडमध्ये येत्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जी पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होईल ती अतिशय भयानक स्वरूपाची होईल. कारण इथले पाण्याचे साठे बिंदुसरामध्ये जवळजवळ मार्चपर्यंत कसे बसे टिकून पुरतील म्हणून एक युद्ध पातळीवर जी आपली योजना होती, ज्याचं भूमिपूजन आपण केलं होतं, ते करण्याचं सरकारने ठरवलं होतं. आणि मला आठवतंय मी त्या खात्याचा मंत्री असताना 15 मार्चपर्यंत बीड शहरामध्ये त्या योजनेचं पाणी युद्ध पातळीवर रात्रंदिवस काम करून आणलं पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना दिल्या होत्या. आज महाराष्ट्रामध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतपत तीव्र टंचाईची परिस्थिती निर्माण होणारी जे शहर आहेत त्यामध्ये बीडचा समावेश आहे. आणि म्हणून या योजनेसाठी निधी
कमी पडून न देता कॉन्ट्रॅक्टरना योग्य सूचना देऊन अधिकाऱ्यांना योग्य दिशा देऊन गतीने काम सुरू आहे. मला आजही अधिकारी आत्मविश्वासाने सांगतायत की 15 मार्चपर्यंत हे काम आम्ही कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करतोय. त्याच्या अगोदरच करायचा आमचा प्रयत्न राहील. बीड शहराला खूप मोठी रिलीफ योजना पूर्ण झाल्यामुळं मिळणार आहे. केवळ टंचाईच्या परिस्थितीतच नव्हे तर भविष्यात सुद्धा मुबलक पाणी या शहरामध्ये उपलब्ध होऊ शकेल. बीड नगरपालिकेने आपल्या आमदारांनी सातत्याने आग्रही भूमिका घेतली होती आणि त्यामुळे ही योजना फार गतीने मार्गी लागू शकेल. मंजूर योजनेच्या आर्थिक आकृतीबंधाप्रमाणे 95.53 कोटी रुपयांपैकी शासकीय अनुदान 59.51 कोटी, आयुर्विमा महामंडळाकडून 24.42 कोटी कर्ज आणि खुल्या बाजारातून 11.50 कोटी कर्ज सहाय्याची तरतूद करण्यात आली आहे. सध्या परिस्थितीत पाण्याची तीव्र टंचाई बीड शहराला भेडसावत आहे. शहरामध्ये पाणी टंचाई असल्यामुळे शहरात पाणी पुरवठ्याचे 2 भाग तयार करण्यात आले. पेटबीड भाग वेगळा आणि नवीन भाग वेगळा. पेटबीड भागामध्ये याच पद्धतीने 25 लिटर दरडोई पाणी आणि नवीन भागामध्ये सुद्धा 25 लिटर दरडोई पाणी पुरवठा करण्यात येतो. ज्यावेळेस 1 दिवस आड पाणी पुरवठा बीड शहरामध्ये आम्ही करत होतो त्यावेळेस दररोजचा आमचा 14 MLD पाण्याची सध्या गरज आहे. परंतु सध्याला पाणी कमी पडल्यामुळे 7 MLDची पाणी पुरवठा करतो. शहरात एकूण 513 विंधन विहिरी घेण्यात आल्या. त्यापैकी 258 विंधन विहिरी चालू आहेत. 32 विंधन विहिरीवर पाणबुडी पंप तर 226 विहिरीवर हातपंप बसवण्यात आले आहेत. तरी सुद्धा पाण्याची तीव्र टंचाई भेडसावतच आहे. सन 2003 मध्ये तातडीच्या पाणी पुरवठा योजनेत बिंदुसरेच्या पात्रात 3 विहिरी, कटवट तलावात 1 विहीर आणि कंकालेश्वर मंदिर परिसरात 1 विहीर घेण्यात आली. शहरात 42 नव्या विंधन विहिरी आणि जिथे विंधन विहीर शक्य नाही तिथे छोटे आड तयार करून पाण्याचा प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचबरोबर शहराच्या विविध अतिटंचाईग्रस्त भागात टँकरने पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला. सर्व प्रकारे पाणी पुरवठ्याचे प्रयत्न होऊन सुद्धा आता गरज होती ती कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजनेची. ही गरज लक्षात घेऊन माननीय आमदार सय्यद सलीम यांनी शासकीय स्तरावर युद्ध पातळीवर पाठपुरावा करून माजलगाव बॅकवॉटर योजनेचे काम सुरू केले. आज माजलगाव बॅकवॉटर योजनेचे काम सर्व स्तरावर तीव्र गतीने चालू आहे. महत्वाची बाब म्हणजे स्वतः माननीय आमदार सय्यद सलीम कामाच्या ठिकाणी दररोज जाऊन देखरेख करत आहेत, कामाची पाहणी करत आहेत, कामावरील अभियंत्यांना मजुरांना प्रोत्साहित करत आहेत. त्यांच्या प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी स्वतः माननीय आमदार सय्यद सलीम तत्पर आहेत. एकूण 42 किलोमीटर अंतरावर असलेल्या माजलगाव बॅकवॉटर योजनेचे साधारणतः 4 टप्पे आहेत. उद्भव शीर्षकामे, जलशुद्धीकरण केंद्र, मुख्य संतुलन जलकुंभ आणि 42 किलोमीटर लांबीची जलवाहिनी आणि त्यानंतर 120 किलोमीटर लांबीची शहर आणि उपनगर यांना पाणी पुरवठा करण्यासाठी वितरित करण्यात येणारी जलवाहिनी. हे आहे माजलगाव धरण आणि इथूनच बीड शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या धरणात एकूण पाणी साठा आहे 453.64 दशलक्ष घनमीटर. धरणातील पाणी कितीही कमी झालं तरी इथं पाण्यामध्ये 15 मीटर लांबीची खोल चारी खोदून पाणी खेचण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेली आहे. प्रस्तावित माजलगाव बॅकवॉटर योजना भविष्यात सन 2031 मध्ये वाढणाऱ्या बीड शहराच्या 2,80,000 लोकसंख्येला दर दिवशी दरडोई 120 लिटर पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने योजना तयार करण्यात आलेली असून
सध्या फक्त 20 ते 30 लिटर दरडोई पाणी पुरवठा होत आहे. ही आहे 3 मीटर व्यासाची आरसीसी आवक विहीर. सुरुवातीला या आवक विहिरीत धरणाचं पाणी आत घेऊन पुढे नेण्यात येणार आहे. या आवक विहिरीवर वेगवेगळ्या उंचीवर 2 रोजपीस बसवण्यात आले असून पाण्याच्या पातळीनुसार यामधून पाणी आतमध्ये खेचलं जाईल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वरती बसवण्यात आले आहेत 2 गेट वॉल. हा आहे पाणी वाहून नेण्याचा दुसरा टप्पा, इन्स्पेक्शन वेल. इथं पाण्याचं सर्वसाधारण परीक्षण आणि नियंत्रण होणार आहे. ही आहे बटरफ्लाय वेल. इथं येणाऱ्या पाण्याच्या दाबावर इथं नियंत्रण राखलं जाणार आहे. यापुढेच जॅकवेलवर आणखीन 2 जास्तीचे रोजपीस बसवण्यात आले असून पाण्याची पातळी जास्तच वाढली तर यातून पाणी आत खेचण्यासाठी ही सोय करून ठेवलेली आहे. ही आहे मुख्य जॅकवेल आणि वरच बसवण्यात येणार आहे एकूण 5 पाण्याचे पंप. यातील 3 पंप सतत कार्यरत राहतील तर 2 पंप आपत्कालीन गरजेसाठी अतिरिक्त लावण्यात येणार आहेत. मुख्य पंप हाऊस आणि विहिरीवर जाण्यासाठी आणि जलवाहिनीचं संतुलन राखण्यासाठी हा पूल बांधण्यात आलेला आहे. काम प्रगतीपथावर असून युद्ध पातळीवर काम लवकर पूर्ण करण्यासाठी कामावर तैनात आहेत पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी आवश्यक अनुभव असलेले कुशल कारागीर, कामगार आणि अभियंते. योजनेविषयी माहिती सांगत आहेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग बीडचे उपअभियंता श्रीयुत G.A. नरुला. मध्ये इनिशियल मध्ये बॅकवॉटर पासून आता माजलगाव डॅम धरणाजवळून चालू केलेली आहे आणि यामध्ये सुरुवात इन्स्पेक्शन वेल, नंतर मग इन्स्पेक्शन वेलचा व्यास 3 मीटर धरलेला आहे आणि त्यानंतर मग तिथून कनेक्शन करण्यासाठी इंटेक वेलद्वारे कनेक्टिंग मेन 1000 मिलीमीटर व्यासाच्या 72 मीटर लांबीहून फायनलमध्ये घेऊन जॅकवेलमध्ये करण्यात आलेलं आहे. या योजनेमध्ये सुरुवातपासून आमदार साहेबचा पाठलाग आहे आणि यामध्ये ज्या आम्हाला जे डिफिकल्टीज आले होते टेक्निकली किंवा फायनान्शियली त्यामध्ये सर्व आमदार साहेबांनी यामध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केले आणि केले पण आहे. महत्त्वाचे एजन्सीचे बरेच प्रॉब्लेम्स होते ते पण त्यांनी स्वतः पाठलाग करून मंत्रालयामध्ये मी स्वतः डोळ्याने बघितलेले आहे की एक पेपरला ते मतलब वरून खालून घेऊन यायचं त्याने भरपूर प्रयत्न केले. माजलगाव धरणातून अशुद्ध जल वाहून नेण्यात येणार आहे. बीड शहरापासून 16 किलोमीटर अंतरावरच्या पिंपळनेर रस्त्यावर गजानन सुतगिरणीच्या जवळ जलशुद्धीकरण केंद्रावर. जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी येणार आहे 750 मिलीमीटर व्यासाच्या पोलादी जलवाहिनीतून. हे काम चालू आहे बीड पिंपळनेर रस्त्यावर होत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचं. 24 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमता असलेल्या या केंद्रावर पाण्याचं शुद्धीकरण केलं जाणार आहे. हे काम चालू आहे ते सम प्लस पंप हाऊसचं. इथे 3 टप्प्यात पाण्याचं शुद्धीकरण होणार आहे. या सम प्लस पंप हाऊसच्या बाजूलाच होणार आहे क्लेरिफॅक्युलेटर. इथं पाणी जमा केलं जाईल आणि त्यामध्ये तुरटी मिसळून पाणी निवळण्याची क्रिया होऊन क्लोरिएशन वॉटर एरिएशन केलं जाणार आहे. आणि इथंच असेल फिल्टर बेड जिथं पाण्याचं शुद्धीकरण पूर्ण केलं जाईल. जलशुद्धीकरण केंद्राचं काम अतिशय जोमानं सुरू असून हे काम गुत्तेदार अंदाजपत्रकीय किमतीपेक्षा 25% कमी दराने करत आहेत. कारण सदरील कामाला कालमर्यादा नेमून दिल्यामुळे त्यात पैसा कमी खर्च होऊन पैशाची बचत झालेली आहे. एकूण 42 किलोमीटर लांबीची ही जलवाहिनी आधुनिक अशा कार्पेट कोटिंगनं सुरक्षित आणि गंजरोधक बनवण्यात येत आहे. जलवाहिनीच्या या आधुनिक सुरक्षित उपाययोजनेमुळे या जलवाहिन्या गंज विरोधी आणि सुरक्षित बनवण्यात येत आहेत. माननीय आमदार सय्यद सलीम यांनी ही योजना भविष्याचा विचार करून पुढच्या पिढीचा विचार करून कार्यान्वित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे.
हा टप्पा आहे माजलगाव बॅटर योजनेचा शेवटचा टप्पा. इथे संपूर्ण शहराला पाणी वितरित करण्यासाठी नाळवंडी चौकाच्या पूर्वेस मुख्य संतुलन जलकुंभ उभारण्यात येत आहे. 17 लक्ष लिटर क्षमतेच्या या जलकुंभाच्या कामाचं भूमिपूजन दिनांक 30 ऑक्टोबर 2001 रोजी माननीय नामदार श्रीयुत शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते झालं होतं. बीड शहरासाठी भूतो न भविष्यती अशी लाभदायक आणि शहरवासियांच्या आत्मीयतेची माजलगाव बॅकवॉटर योजना माननीय आमदार सय्यद सलीम यांनी अपार कष्ट घेऊन बीडवासियांसाठी खेचून आणली आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत मैलाचा दगड ठरलेल्या माजलगाव बॅकवॉटर योजनेविषयी बोलताना माननीय आमदार सय्यद सलीम. हर लोकप्रतिनिधि का अपना एक एम और एक मकसद रहता कि सत्ता आने के बाद आम लोगों के लिए कुछ भी करना चाहिए. और मेरे जैसे एक सर्वसामान्य के जहन में आमदार बोल के नगर अध्यक्ष बोल के काम करते वक्त में एक ऐसी जहनी बात थी कि अपन ने शहर के मतदार संघ के हर आदमी को की जो आज नीड है, जो जरूरत है पानी पुरवठा की, आज हम अगर शहर में घूमेंगे तो हम ये बात देखेंगे कि हमारे मां बहनें पानी के लिए दर-दर भटक रहे हैं. और ऐसी सूरत में वक्ती तौर पर या टेम्पररी तौर पर पानी पुरवठे की योजना अमल में लाना, मैं समझता हूं ये बात मुनासिब नहीं है. पानी की अड़चन क्या है, ये हमारे पानी की तकलीफ क्या है, ये हमारे मां बहनें ही समझ सकते हैं. वो उसको पूरा करने की जो मेरे जहन में बात थी और मैंने जो 2-3 साल उसमें कोशिश किया और मुझे उसमें कामयाबी मिली. मैं समझता हूं कि मेरे जिंदगी में और मेरे आमदनी की पीरियड में इससे अच्छा और कोई काम हो नहीं सकता. इसलिए माजलगांव बैकवाटर की स्कीम पूरे होने पर मैं इस मौके पर यही कहना चाहूंगा, मेरे जिंदगी का और मेरे आमदनी का मकसद पूरा हुआ, ऐसा जो तो मैं समझता हूं. माननीय आमदार सय्यद सलीम यांनी योजना कार्यान्वित करताना अपार कष्ट घेऊन विविध समस्यांवर मात करत योजनेला मूर्त स्वरूप आणलं. पुराणातल्या भगीरथाने स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न केले होते, तर आजच्या कलियुगात आमदार सय्यद सलीम नावाचा एक भगीरथ बीड नगरवासियांसाठी पाणी मिळावं याकरिता अहोरात्र प्रयत्न करत आहे. म्हणूनच जनता आता आमदार सय्यद सलीम यांना बीडसाठी भगीरथ म्हणून संबोधू लागली आहे. शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी योजनेच्या कामाला भेटी देऊन योजनेविषयी समाधान व्यक्त केलं. बीड शहरासाठी वरदान ठरणाऱ्या माजलगाव बॅकवॉटर योजनेविषयी या काही विशेष प्रतिक्रिया. माजलगाव बॅकवॉटरच्या योजनेचं जे काही महत्त्व आहे हे बीड शहराच्या एकूणच भावी जीवनाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना अतिशय महत्त्वाचं असं महत्त्व आहे. विशेषतः या कामाकडे बीडचे आमदार सय्यद सलीम आणि पर्यटन विकास मंत्री श्री जयदत्त क्षीरसागर यांनी एवढ्या तडफेनं आणि तितक्या त्याला काय म्हणता येईल आपल्याला एक गांभीर्याने या योजनेकडे पाहिलं. ह्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली त्यावेळेस आम्हाला हे काम इतक्या लवकर होईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. परंतु सलीमभाईच्या सतत पर्सुएशनमुळे आणि जयदत्तांच्या मार्गदर्शनामुळे हे काम इतक्या जलद गतीने झालं हे म्हणजे
खरोखरीच कौतुकास्पद आहे आणि हे काम निश्चितच बीड शहरवासी येणारी पिढी नेहमी करता लक्षात ठेवेल. सलीमशिवाय ही योजना होऊ शकली नसती. म्हणजे आमदाराविषयी असं सांगायचं झालं ना की का होऊ शकली नसती. हा माणूस एवढा साधा आहे. म्हणजे हा नगराध्यक्ष राहिल्यानंतर ह्यांना एवढा मोठा अनुभव आला छोट्या मोठ्या गोष्टीचा आणि तो अनुभव ह्यांना तिथं कामाला पडला मंत्रालयात. म्हणजे हा माणूस स्वतःच फायली घेऊन जाणार, इनवर्ड तोच करणार, आउटवर्ड तोच करणार, सगळं तोच करणार. त्याच्यामुळे त्याला प्रत्येक बारकावे निर्माण झाले. GRचा अभ्यास प्रत्येक सगळं करून मला सुद्धा वाटलं नव्हतं बघ की कधी ही योजना कंप्लीट होऊ शकते. परंतु एक दिवशी मला आमदार साहेबांना स्वतः बसविलं आणि तिथं घेऊन गेले आणि मला दाखवल्यानंतर मला वाटलं की होऊ शकते, पण इतक्या लवकर होऊ शकत नाही. कारण की तेव्हा काहीच नव्हतं तिथं. माजलगाव मधल्या जर धरणाचा पाणी उचललं तर मला नाही वाटत 1 वर्षभरात 1 फूट पाणी कमी होईल. त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण सोर्स आहे पाण्याचा. म्हणजे पाणी जर पूर्ण मिळायला लागले आहे ना तर शासन पैसे देऊ शकतं. आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी योजना आहे. ज्या 2 योजना आहेत ना त्याच्यातली ही एक योजना आहे. एवढे पैसे आणायचे हे कधीच शक्य नव्हतं. हे आमदारांनी केलं. बरं, आमदारांनी केलं, क्षीरसागर त्यांच्या पाठीमागे आहेत हे निश्चितच आहे. RR पाटील, खटुआ साहेब हे आहेत. ही मंडळी स्वतः तिथं आली. निव्वळ तो माणूस एवढा वेळा झाला की उठला की त्या बॅकवॉटरला, उठला की बॅकवॉटरला, प्रत्येक वेळेस गाडीत बसायचं आणि बॅकवॉटरला जायचं. म्हणजे निव्वळ 45 मिनिटाची कॅसेट असते त्याची की प्रत्येक त्या ठराविक खांबाजवळ गेले की ते सांगणार इथून हे असं होतं, तिथून ते तसं होतं, अमुक होतं, एवढे वेळ लागणार आहे, इथं पाणी फिल्टर होणार आहे. तिच्या पुढे गेलं की ते लगेच सांगणार आहे. म्हणजे ही योजना कंप्लीट व्हायचं आणखीन एक सगळ्यात महत्वाचं कारण कोणतं आहे की त्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला एवढं फुल कॉपरेशन दिलं. गाडी पकडली ना साधी पोलिसांनी हा माणूस फोन करून सांगतो, लाईट नाही हा माणूस फोन करून सांगतो, शेतकऱ्यांना अडविलं हा माणूस स्वतः जातो. म्हणजे एवढं प्रचंड श्रेय या माणसानं घेतलं. म्हणजे याच्या डोक्यातच ते बसलं की ती योजना आणि एवढ्या कमी काळामध्ये एवढी मोठी योजना होणं अतिशय अवघड बाब होती. की आमदार सहीसर राजकीय काय फायदा होईल मला ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण आपल्या बीडला पाण्याचा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम त्यांनी जे निर्माण केलं ते कायमचं निर्माण केलेलं आहे. ही योजना जर आता झाली नसती तर आपली नाकी नऊ आले असते बरं का. म्हणजे आपल्याला पाणी प्यायला मिळालंच नसतं, मारामाऱ्या झाल्या असत्या. आणि सगळ्यात महत्वाचं की पाणी पाहिजे बरं का. माणूस उपाशी 4 दिवस राहू शकतो पण पाणी मिळालं नाही ते 1-2-3 तास सुद्धा राहू शकत नाही. आणि तो प्रश्न आमदार सईद सलीमनं सोडवला. 30 साल के पीरियड में मैंने कई ऐसे विकास के प्रोजेक्ट देखा. इंसान के जिंदगी में 3 ही चीजें जरूरी है, एक हवा, पानी और ग़िज़ा. आने वाले दिनों के अंदर आवाम को आज भी जो पानी के लिए जो बेचैन है और उसका मुकाबला कर रहे हैं, ये सारी बातों को उन्होंने अपने सामने रखा. और आने वाले मुस्तकबिल में उनके 5 साल का पीरियड, आने वाले 5 साल में उनको जनता उसका फल दे ना दे इसकी बात की परवाह नहीं करते हुए उन्होंने इस बीड वासियों को एक अनमोल तोहफा दिया है. मैं खुद उस काम के ऊपर 2 से 3 मरतबा विजिट दिया हूं. देने के बाद ये पता चला है कि वाकई एक ऐसा काम है कि जैसे और लोग, सियासी लोग जिस ढंग से सोचते थे, शहर के भी लोग सोचते थे, ये नहीं होने वाली बात है. ये नहीं होने वाली बात एक अजूबा उन्होंने अपने कर्तव्यगारी से आमदार सैयद सलीम साहब ने नगराध्यक्ष को उनके पानी की टंचाई को मात करने को ध्यान में रखते हुए और जयदत अन्ना का अपने साथ सहयोग लेकर उनके मार्गदर्शन में एक ऐसा बड़ा प्लांट काम अमल में लाया है. मैं समझता हूं कि जब तक के प्लांट से लोगों को पानी मिलेगा, मैं नहीं समझता कि जनता उनके इस काम को कभी भूल नहीं पाएगी. ही एवढी प्रचंड योजना इतक्या कमी वेळामध्ये आणि कुठल्याही क्वालिटीला कॉम्प्रोमाइज न करताना जी पूर्ण होऊ लागलेली आहे त्याबद्दल निश्चितच समाधान वाटलेलं आहे. आणि त्या मागे जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार सलीम साहेब, तिथं मी जी चौकशी केली तर सलीम साहेबाचे 2-3 दिवसाला तिथं पर्सुएशन आहे आणि कुठेही क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज न करताना ही योजना पूर्णत्वाला येऊ लागलेली ते कौतुकास्पद है. पहले जब बैकवाटर की योजना जब डिक्लेरेशन हो गई थी, एक ऐसा महसूस हो रहा था कि बीड जिले में इसके पहले रेल के रास्ते तकरीबन 1 या 2-3 उद्घाटन हो चुके हैं. इसलिए पब्लिक ऐसा बीड की चाह रही थी कि एक राजकीय स्टैंड है. आमदार साहब जब स्पॉट पर लिया कर जब मेरे को बताया कि ये बैकवाटर की इस तरीके की योजना है और जब काम चल रहा था, मैं देखकर तो एक अजूबा नजर आया कि भाई हकीकत ये योजना अगर बीड के अंदर आ गई
तो आने वाले वक्त में पानी की टंचाई खत्म हो जाएंगी। त्यामध्ये जास्तीत जास्त महिलांसाठी जो उपयोग होईल, कारण सर्वात जास्त महिलाच अडचणीत येतात पिण्याच्या पाण्यासाठी, त्याच वेळेवर सगळं काही करण्यासाठी येऊन जाऊन मग महिलांवर सगळं काही पडतं। त्यामुळं खरोखर आमदार सय्यद सलीमनी महिलांचं दुःख जाणून बीड शहरासाठी जी बॅकवॉटर जी योजना आणलेली आहे ती अत्यंत प्रशंसनीय आहे। आमदार सैयद सलीम ने माजलगांव बैकवाटर को फॉलोअप किया और बीड़ तक लाया, ये उनका काम इतिहास में अमर रहेगा। जिस तरह शंकरराव चौहान को आज जैकवाड़ी प्रोजेक्ट के लिए शेतकरी शेत मजदूर याद करता है, उनको भुला नहीं सकता, जो इरिगेशन उनके बदौलत हुआ है, उसी तरह शंकरराव चौहान का सानी यानी सेकंड शंकरराव चौहान सैयद सलीम को हम कह सकते हैं, जिन्होंने बीड़ वासियों के लिए आइंदा 50 सालों तक पानी की मुहैया करा दिया है, पानी का बंदोबस्त किया है। मी सर्वप्रथम बीड शहराचा एक नागरिक म्हणून माननीय आमदार सलीम साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की अशी योजना न भूतन भविष्यती जी माननीय आमदार साहेबांच्या प्रयत्नामुळे आणि फक्त प्रयत्नामुळेच ही योजना झाली आणि त्याबद्दल मी बीड शहराचा एक सर्वसामान्य नागरिक या नात्याने माननीय आमदार साहेबांना मनापासून धन्यवाद देतो। लोकांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा जीवन मरणाचा प्रश्न असलेला एखादा प्रश्न, त्याला एखाद्या लोकप्रतिनिधीनं त्या प्रश्नात लक्ष घालावं, तो प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न करावा, त्याच्यासाठी जीवाचं रान करावं, त्या प्रयत्नातून अत्यंत वेगानं अत्यंत कमी वेळात आणि लोकांच्या अत्यंत उपयोगाला येणारी एखादी योजना लोकांना मूर्त स्वरूपात दिसावी, असं या माजलगाव बॅकवॉटर योजनेचं बीड जिल्ह्याला बीड शहराला जे पाणी देण्याची योजना आहे तिचं वर्णन करता येईल। ही योजना पूर्ण करण्याकरिता जे लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले त्याला प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी मनापासून सहकार्य केलं आणि त्यामुळेच ही योजना कार्यान्वित होऊ शकली आणि लोकांना आता 4-2 दिवसामध्ये पाणी मिळेल। लोक ज्यावेळी ह्या योजनेचं पाणी मिळवतील, त्याचा लाभ घेतील, त्यावेळी त्या लोकांच्या मिळणाऱ्या भावनातून मिळणाऱ्या शुभकामना या त्या लोकप्रतिनिधींना, ती योजना पूर्णत्वास नेणाऱ्या कामगारांना, त्या योजनेसाठी सहकार्य करणाऱ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आणि सर्वांनाच त्याच्या शुभकामनाचा उपयोग होईल, हेच या योजनेचं यश म्हणता येईल। त्या दिवशी मुद्दाम वॉटर सप्लायच्या कामाचं पाहणी करण्याकरता काय चाललंय काय नाही, एक उत्सुकतेपोटी मी नामदेवराव क्षीरसागर अजून आमचे 5-6 मित्रमंडळी गेलो। तर प्रत्येक ठिकाणी जातीनं आमदार सलीम स्वतः लक्ष देत होते आणि वॉर फुटिंगवर काम चालू होतं की एकच जिज्ञासा की लवकरात लवकर आपण बीड शहराला पाणी पुरवठा करावा। ही तळमळ पाहून समाधान वाटलं आणि कामाची सुद्धा क्वालिटी अतिशय चांगली आहे आणि काम वॉर फुटिंगवर सगळ्या स्तरावरून व्यवस्थित रीतीने चालू आहे आणि त्यामुळे बीडला पाणी पुरवठ्याची शाश्वत व्यवस्था होईल अशी खात्री वाटते। फिर चली जिंदगी सूरज की नई आभा के साथ, जमीन से आसमान को छूने की तमन्नाओं के साथ, हर राह फिर बस यूं ही चलती रहे जिंदगी के साथ, हर राह फिर बस यूं ही चलती रहे जिंदगी के साथ, मिल ही जाती है मंजिल अगर मिल ही जाती है मंजिल एक दिन अगर शुभकामनाएं हो साथ, अगर शुभकामनाएं हो साथ। निश्चितच जनतेच्या शुभेच्छा ही योजना या योजनेची पूर्ती करणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींच्या पाठीशी राहील, एवढीच। 15 मार्च सन 2004 हा दिवस असेल बीड शहर वासियांसाठी आनंदोत्सवाचा। या दिवशी प्रत्येक घराघरात असेल स्वच्छ जिवंत मुबलक पाणी। शहरातील माता भगिनींचा कायमचा प्रश्न मिटणार आहे पाण्याचा। पाण्यासाठी त्यांना फिरावं लागणार नाही दाही दिशा। प्रश्न मिटणार आहे पाण्याचा, तहान मिटणार आहे कायमची। माजलगाव बॅकवॉटर योजनेच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे बीड शहर वासियांना ही जलसंजीवनी।
कार्यक्रमाचे प्रायोजक होते प्रतिभा एंटरप्राइजेस मुंबई आणि शोनन इंजिनिअरिंग वर्क्स पुणे.